रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. पंढरीसी जारे आला संसारा, पंढरीसी जारे आला संसारा, पंढरीसी जारे आला संसारा, पंढरीसी जारे संसारा.
असं माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण मारुती महाराज दस्तापूरकर यांचा रौप्य महोत्सव वर्ष होतं पुण्यतिथीचं. त्या अनुषंगानं गेल्या वर्षी हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या प्रेरणेने आणि त्र्यंबक महाराजांना सोबत घेऊन हरिभक्तपरायण त्र्यंबक महाराज दस्तापूरकर यांना सोबत घेऊन परभणी जिल्ह्यातल्या सर्व वारकरी मंडळाच्या बदले असं ठरविलं की प्रत्येक वर्षी एका क्षेत्रावर सप्ताह करायचा. त्या अनुषंगाने गेल्या वर्षी ज्ञानोबारायाच्या मंदिरामध्ये 8 दिवस सप्त्याचं आयोजन केलं होतं. गेल्या वर्षीच आम्ही संकल्प केला की तुकोबारायाच्या समोर आपण पुढच्या वर्षी सप्ताह करायचा. तो संकल्प या ठिकाणी आज पूर्ण करण्याला आरंभ केलेला आहे. कारण मनाचे संकल्प पाविले सिद्धी, जैरी राये बुद्धी याची पाही, किंवा सत्य संकल्पाचा दाता रायनं सर्व करी पूर्ण मनोरथ. मी म्हणतो आम्हाला प्रत्येक वर्षी आम्ही गेल्या वर्षी मारुतीराव महाराजांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून हा कार्यक्रम सुरू केला होता. आणि मला वाटतं आता हे प्रत्येक वर्षी एका क्षेत्रावर जाऊन 8 दिवसाचा हे कार्यक्रम करायचा आणि या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रावर राहता येईल. आणि याच्याकरता आपल्या परभणी जिल्ह्यातलं सर्व गायक मंडळ असतील, सर्व गुणीजन गायक मृदंगवादक सर्व मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत किंवा आलेच आहेत त्यांचं. म्हणून या ठिकाणी एक कार्यक्रम एकच की आपण क्षेत्रावर एखाद्या असे काही क्षेत्र आहेत की त्या क्षेत्रावर फक्त दर्शनाला जातो, दर्शन केले की आपण घरी जातो परत, आणि एका ठिकाणी 8 दिवस बसून भजन करत नाहीत. म्हणून आपल्याला हे घडावं, त्या देवस्थानाविषयी, त्या संतांविषयी, त्याच्या क्षेत्राविषयी पूर्ण माहिती होण्याकरता म्हणून या ठिकाणी आपल्याला 7 दिवसाचं नियोजन केलं. या ठिकाणी हे करत असताना आम्ही एकच ठरवले, या ठिकाणी तुकोबारायाचे चरित्र अभंगातून प्रत्येक कीर्तनकाराचे चरित्र सांगायचं आणि प्रवचनातून प्रपंचरत्ना भोगुनी सर्वही त्या गेली नरोबारायाच्या या आरतीवर प्रवचन करायचं असा आमचा संकल्प आहे. आणि गाथा भजनामध्ये आम्ही बाळक्रीडेचे अभंग असतील, पत्रिका असतील किंवा संतप्राय अभंग असतील, या अभंगातून आम्ही गाथा भजनसुद्धा ठेवलेलं आहे. दररोज सकाळी 4 ते 6 काकडा, 8 ते 10 पर्यंत गाथा भजन, 10 ते 12 हरिकीर्तन आणि दुपारी 4 ते 5 प्रवचन आणि 5 ते 6 हरिपाठ आणि 8 ते 10 हरिकीर्तन. तसेच दररोज दुपारी 1 ते 3 पर्यंत 1 ते 3 पर्यंत अतिशय प्रसिद्ध गायकाचा गायकवादक आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव प्रख्यात आहे असे त्यांचं आम्ही भजन ठेवले. आज भजन ठेवले परभणीची भजनी मंडळ हरिभक्तपरायण माधवरावजी देशमुख यांनी अनेक विद्यार्थी 500 विद्यार्थी घडवले. त्यांचं आज भजन आहे उद्याच्याला. आणि रात्री आज आपल्या आळंदीचं पुण्याचं जिल्ह्याचं वैभव अशा हरिभक्तपरायण गायत्रीताई गायकवाड यांचं संध्याकाळी भजन आहे. तो भजनाचा टाईम असेल 9 ते 12 पर्यंत. उद्या दुपारी हरिभक्तपरायण परभणीचे गान कोकिळा ज्यांना आपण म्हणतो अतिशय सुंदर गाणारे हरिभक्तपरायण पंढरीनाथ माझा कदम, कैलासबुवा पौळ, संगीत विशारद संगीत अलंकार सोपानकाका बोबडे आणि आमचे संगीत विशारद हरिभक्तपरायण भास्कर महाराज सोन्नेकर, मृदंगावर 7 असेल आमचे बालाजी महाराज काळे असतील. या कार्यक्रमाला पूर्ण दिवस हरिभक्तपरायण त्र्यंबक महाराज दस्तापूरकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये परभणी जिल्ह्यातले सर्व मंडळी येणार आहे. आणि परवाला 26 तारखेला संध्याकाळी आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव आणि आळंदीत येऊन नावलौकिक केलेलं असं अतिशय कमी वेळामध्ये असे हरिभक्तपरायण आमचे उद्धव बापू शिंदे अख्खी महाराष्ट्रात कुठल्या यूट्यूबला टाका त्यांचं भजन आहेच असं. आणि ते बी स्वतः आता येत नाहीत, ते त्यांची सर्व टीम जवळजवळ 25-30 मुलं दरवर्षी आम्हाला सहकार्य असते त्यांचं. आणि ते त्यांचंसुद्धा भजन आहे आणि ते 3 दिवस उपस्थित राहणार आहेत. म्हणून सर्वांनी मी म्हणतो या चॅनलच्या माध्यमातून माऊली दर्शन चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आणि असा सोहळा परत पाहायला भेटत नसतो. हा जीवनात येऊन हे आपण करायचं आणि हे केलेला आमचा संकल्प आहे तो नक्कीच आम्हाला वाटतं आम्ही सर्वजण आहेत करणारे. त्याला पुढचा सुद्धा हा सोहळा 50 वर्षाचा सुद्धा हो हीच माझी तुकोबारायासमोर एक प्रार्थना आहे. आणि त्यांच्या शरीर नसरस होतो. आणि आम्हाला हा कार्यक्रमाचं या ठिकाणी सर्वांकडून आलं, भजनी मंडळी आली, सर्व परभणीची माता भगिनी आली, काही महिला मंडळ आलं, यांचे बी आभार व्यक्त करतो. आणि माऊली चॅनलसुद्धा आभार व्यक्त करतो. त्यांनी ही मोफत सेवा आम्हाला देत असतात दरवर्षी कुंडलिका ट्रॅव्हल्स. तसेच ह्या संस्थांचे
तुकोबाराय संस्थांचे आभार व्यक्त करतो. आम्हाला कमी वेळामध्ये अतिशय आम्ही गेल्यानं आम्ही विनंती केली, म्हणलं आम्हाला खूप दिवसाची इच्छा आहे तुकोबारायसमोर कार्यक्रम करायची, पण त्यांनी सर्व त्यांचे ट्रस्टी असतात त्यांनी सर्वांनी आम्हाला योग्य ताबडतोब या ठिकाणी मान्यता दिली आणि अतिशय सुंदर सुंदर अशी व्यवस्था करून दिली. त्याबद्दल त्या सर्व सन्मान्य ट्रस्टीचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. पुंडलिकावर धरी ठेवलं श्री ज्ञानदेव. नानाच्या प्रकल्पाला, नानाच्या सत्संगाला गेल्या वर्षीपासून प्रारंभ झालेला आहे. नानांनी सांगितलंच, कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबारायाच्या सहवासानं, यावर्षी जगद्गुरु तुकोबारायाच्या सहवासानं, मोठ्या महाराजाच्या म्हणजेच मारुती महाराजाच्या रौप्य महोत्सवाच्या अनुषंगाने या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केली. नानाचा संकल्प आम्ही सर्वजण सहकार्य करणारे मंडळी आहोत आणि ते सहकार्य आम्हाला प्रत्येक तीर्थक्षेत्रावर करण्याचा योग यावा ही आमची इच्छा आहे. या कार्यक्रमामध्ये जे आपल्या परिसरातले गुणीजन मंडळी असतील, महाराज मंडळी असतील, नानाची एकच इच्छा आहे, प्रत्येकाला तीर्थक्षेत्रावर साधू संतांच्या सहवासात सेवा करण्याचा योग यावा. मी म्हणालो लहान तोंडी मोठा घास होईल, पण असा माणूस प्रत्येकाला संधी देणारा कमी लोक आहेत या काळामध्ये. नानांचे त्याबद्दल आभार मानेन मी. कारण काय, नामांकित लोकाला प्रत्येकाला संधी मिळत असते कारण ते टॉपर आहेत, पण ज्याला तळागाळातून सेवा देतात नानाच्या लक्षात बरोबर असते कोणाला कधी कुठं वापरून घ्यायचं. गेल्या वर्षी नानांनी आळंदीत आम्हा सर्वजणांना कीर्तनाची, भजनाची, गाथ्याची सेवा दिली. यावर्षी आमच्याकडं नवीन नवीन महाराज लोक आणले. मग त्यामध्ये हरिभक्तपरायण आदरणीय राम महाराज काजळे असतील, सध्याचे आमच्या जी मराठीचे युवा कीर्तनकार सोमनाथ महाराज बदाले असतील, तथा ज्ञानोबा माऊली करंजीकर असतील, आमचे संगीत आपलं पंडित महाराज क्षीरसागर असतील किंवा नाना असतील. या नानांच्या संकल्पनेत प्रत्येकाला सेवा कशी मिळेल अशी ही संकल्पना आहे. मला वाटायला ही संकल्पना नानांनी आज जर चालवली ती 100% असं एक मन म्हणतंय की मोठ्या महाराजाच्या पावलावर पावलंय. हो, मी बोलल एक गोष्ट का, आम्ही रक्तानं नातू असतो, पण नाना ज्ञानानं नातू झाले. या नातवानं अशीच प्रत्येकाला संधी द्यावी अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.